गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये मुक्ताईनगर शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत, घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात मुद्देमाल व ऐवज हा नागरिकांचा पळवून नेण्यात आलेला आहे। असे असताना आज सायंकाळी म्हणजे आत्ताच 11:30 पावणे 11 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहराला लागून असलेल्या केंद्रीय राज्य युवा मंत्री रक्षा खडसे यांच्या रक्षा ऑटो फ्युएल्स या पंपावर दरोडा पडला। अज्ञात 4 ते 5 चोरट्यांनी 2 मोटरसायकलींवरून येऊन या ठिकाणी दरोडा घातला। कर्मचाऱ्यांना मारहाण केली। प्रकाश माळी आणि दीपक खोसे नावाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण केली। एवढंच नव्हे तर ऑफिसमध्ये असलेला CCTV, त्याचे CDR, त्याचसोबत कम्प्युटर आणि प्रिंटर याची सुद्धा तोडफोड केली। त्या ठिकाणी रक्तसुद्धा आपण पडलेलं पाहिलं। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ते चोरट्यांचंच रक्त पडलेलं आहे। पण झालेली घटना ही अतिशय गंभीर आहे। केंद्रीय मंत्र्याच्या पंपावर जर ही घटना घडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। अनेकदा व्हिडिओमध्ये बघू शकतो आपण या ठिकाणी ऑफिसमध्ये केलेली तोडफोड, प्रिंटरची केलेली तोडफोड, एवढेच नव्हे तर जे CCTV होते त्याचे CDR देखील काढून देण्यात आले। CCTVचे मॉनिटर याची देखील तोडफोड करण्यात आली व पूर्ण कॅश असलेल्या ठिकाणच्या ड्रॉवरची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। चोरट्यांनी अक्षरशः कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड केल्यानंतर चोरट्यांच्याच हाताला काहीतरी लागलं, काच लागला असेल, त्यामुळे या ठिकाणी बघू शकतो आपण फरशीवर रक्त देखील पडलेलं आहे। किती लोक होते? 5 लोक। कोणत्या गाड्या होत्या? गाड्या काही पाहिले मी इकडे मध्ये होत्या। आणि हे तोडफोड त्यांनीच केली का? मग तुमच्या समोर? माझ्यासमोर केली। तुम्हाला मारले? आणि काय बंदूक लावली होती की काय? बंदुका होत्या। किती लोकांजवळ बंदुका होत्या? 2 लोकांकडे। तुम्हाला लागलाय कुठे? पोटावर मार लागला। जेल भरत होता। मग हे भाऊ मध्ये होते, आपा का भाऊ गाडीवाला एक बघा, मग गाड्या आडी लागल्या, डायरेक्ट मध्ये घेतली। मग आमच्या डोक्यावरून ते बंदुका ठेवल्यानं कॅश द्यान ते तोडफोड केली। किती बंदुका होत्या? 2 ते 3 होत्या। लोक किती होते? 5 लोक। काय नाव तुमचं? दिलीप खोसे। दिलीप खोसे। आणि आपले माळी, प्रकाश माळी। कठीण विषय। पोलिसांकडून नागरिकांची अपेक्षा आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे, कारण गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये चोरीच्या घडलेल्या घटना या नागरिकांमध्ये भयभीत करणाऱ्या ठरल्या असून सर्वसामान्य नागरिकांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कॅमेरामन अमोल वैद्यसह विनायक वाडेकर। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। वाडेकर सिंफो न्यूज।